आता खरं तर आपण आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहोत. आळेफाटा पोलिसांनी अतिशय महत्त्वाचा गुन्हा या ठिकाणी उघड केलेला आहे की जो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आहे. तर हिताचा का म्हणतोय? अनेक मुलांची 30-35 पार झाली, त्यांची लग्न होत नाहीत. मग अशा वेळेस ती जी मुलं आहेत की कसं तरी आपलं लग्न झालं पाहिजे म्हणून कुठेतरी घाई करतात आणि ह्या सगळ्या घाईचा फायदा एखादा एजंट उचलतो आणि त्या मुलांना आर्थिक मानसिक सगळ्याच पद्धतीचं नुकसान त्या ठिकाणी होतं. तसाच काहीसा प्रकार आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील झालेला आहे. खरं तर हा जो नवरदेव आहे तो त्या एजंटच्या संपर्कात आला आणि त्या एजंटनी त्या नवरदेवासाठी एक मुलीचं स्थळ दाखवलं. स्थळ दाखवल्यानंतर त्यांनी घाईघाईमध्ये लग्न उरकलं आणि साधारणतः 2.25 लाखाची रक्कम ती त्या नवरदेवाकडनं घेतली गेली. आता ठीक आहे, लग्न झालं. त्यानंतर ती मुलगी त्या नवरदेवाच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर त्यांनी घरी देखील आपले पाहुणे रावळे बोलून लग्न केलं व्यवस्थित. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्या मुलीला घेण्यासाठी एक 4चाकी गाडी आली आणि ती मुलगी घरातून त्या 4चाकी गाडीकडे जाणार तर त्या नवरदेवाचे जे काही नातेवाईक आहेत त्यांनी ते खरं तर त्या मुलीला पकडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. जर नातेवाईक सजग नसते आणि ती मुलगी जर पळून जाण्यात यशस्वी झाली असती तर कदाचित हा कट उघडकीस देखील आला नसता. म्हणून पालकांना पोलिसांनी देखील आवाहन केलं, आम्ही देखील आवाहन करतो की लग्न करताना कोणतीही घाई करू नका. जर ओळखीचं स्थळ असेल तरच त्या स्थळाची पुढे बोलणी सुरू ठेवा, अन्यथा आपली अशा पद्धतीने फसगत होऊ शकते. नमस्कार. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका नवरदेवाची फसवणूक झाल्याचा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे. काय हकीकत आहे? नमस्कार. याच्यामध्ये अजय भीमराव रोहम वय 31 वर्ष, धंदा सेंटरिंग, राहणार वज्रेश्वरी मंदिरा शेजारी, राहता जिल्हा अहिल्यानगर इथला मुलगा आहे. याचं वय 31 आहे आणि एक अमोल पिंजारी म्हणून त्यांचा एक मध्यस्थ होता. त्यांच्या मध्यस्थीनं त्यांना एक स्थळ आलं आणि ते स्थळ एक संगीता शिंदे नावाची महिला आहे जी आयाला राहते. त्यानं अमोल पिंजारीनं त्यांना अशी माहिती दिली की एक मुलगी, छान मुलगी आहे, तर ती सध्या आयाला आहे, आपण मुलगी जाऊन पाहायचा प्रोग्राम करू आणि पसंत पडली तर पुढं आपण वाटाघाटी करू. त्या अनुषंगानं 18 जून 2026 रोजी हे सर्व फिर्यादी आणि त्याच्या घरचे लोक ह्या अमोल पिंजारीसह त्या मुलीला बघण्यासाठी आळे येथील संगीता शिंदे यांच्या घरी आले. मुलगी दाखवण्याचा प्रोग्राम केला. मुलीचं नाव आहे राधा रमेश काळे, राहणार चौधरीनगर, देवमूर्ती, तालुका जिल्हा जालना. ही मुलगी त्यांना पसंत पडली आणि पसंत पडल्यानंतर आता बाबा पसंत तर दोन्ही पक्षाची पसंती झालेली, आता कशासाठी थांबायचं म्हणून त्यांनी त्याच वेळेस लग्न करायचा निर्णय घेतला. आणि त्या लग्नात म्हणून संगीता शिंदे जे आहे त्यांना ह्यांनी 1.5 लाख रुपये रोख दिले, तसेच गुगल पेनं 10,000 म्हणजे 1,60,000 रुपये त्यांनी पे केले. आणि त्या ठिकाणी वरमाला घालून वगैरे त्यांनी तिथं घरातच लग्नाचा सोपस्कार आहेत ते पार पडले. त्यानंतर ते 18 तारखेला ही घटना घडल्यानंतर हे त्या मुलीला घेऊन तात्काळ आपल्या राहत्या पत्त्यावर म्हणजे एक रुके, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी घेऊन गेले. त्या दरम्यान 21 तारखेला दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास त्यांनी इथून गेल्यानंतर समजा हे लग्न गडबडीत झालेलं आहे, मग आपण आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणं गरजेचं आहे, समाजातील आपतेष्टांना बोलवणं वगैरे त्यांच्यासमोर लग्न लावण्याचं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी विधिवत लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर 21 तारखेला दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान एक कार आहे, एक काळ्या काचेची कार, हुंदाई वर्ना गाडी आहे, तिथं आली आणि ती मुलगी घरातून निघून त्या कारकडं जात होती. तर तिच्या घरातल्या दुसऱ्या दिवशी तिथलं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पूजा व्हायच्या आधीच आणि ती मुलगी त्या कारकडे जायला लागली गडबडीनं. ते त्या जो फिर्यादी आहे त्याच्या घरातल्या त्याच्या बहिणीनं बघितलं आणि तिला थांबवलं की बाबा तू कुठं चाललेली आहे, ते लोक कोण आहेत. आणि ते थांबवत असतानाच ते लोक ती गाडी फास्ट निघून जायला लागली. तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि राहता पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले. त्यानंतर मग राहता पोलीस स्टेशननं आम्हाला संपर्क केला की असा प्रकार, लग्नाचा प्रकार तुमच्याकडे घडलेला होता. आम्ही तात्काळ त्यांना इथं बोलवून घेतलं आणि त्या फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही यातील तो मध्यस्थ आहे, ही जी नवरी मुलगी राधा रमेश काळे, आमच्या इथली संगीता शिंदे आणि हा जो मध्यस्थ आहे अमोल ज्ञानदेव पिंजारी, राहणार गोडेगाव, तालुका श्रीरामपूर आणि जिल्हा अहिल्यानगर, यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये हा मध्यस्थ अमोल पिंजारी आणि पत्नी राधा रमेश काळे ह्या दोघांना आपण अटक केलेली आहे. त्या दोघांचा काल एमसार झाला, ते दोघं सुद्धा जेलला गेलेले आहेत आणि बाकीच्या दोघांचा आम्ही तपास घेत आहोत. मुख्य सूत्रधार होते आळेफाटा म्हणजे आळे शिंदे, त्यांच्याबाबत काय तपास लागला?
संगीता शिंदे यांच्या विरोधात आम्ही रेकॉर्ड चेक केलं, परंतु त्यांच्या विरोधात काय गुन्हा वगैरे पूर्वीचा रेकॉर्ड नाही. परंतु ही घटना घडल्यापासून म्हणजे मुलीला इथून अहिल्यानगरला पाठवल्यापासून त्या फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. तर सर, मुलांच्या वय होत चाललेली मुली देखील मिळत नाही आणि या संधीचा कुठेतरी हे आमचे फायदा घेतात. नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्यामध्ये? बरोबर आहे की आता आजकाल मुली शिकलेल्या आहेत, मुलींचा सेक्स रेशो पण कमी आहे, मुलांच्यापेक्षा मुलींची संख्या रोडावत चाललेली आहे. त्याच्यामुळे ही असे प्रकार होत आहेत आणि ह्या प्रकारांचा किंवा मुलाच्या घरच्या लोकांचा ह्याचा अडचणीचा फायदा घेऊन हे असं रॅकेट सक्रिय झालेलं आहे की मुलीला तयार करायचं, आम्ही करतो, गडबडीनं लग्न करायचं, त्यांच्याकडून पैसे वगैरे घ्यायचे किंवा मुलीच्या अंगावर सासरचे लोक जे दागिने वगैरे घालतात तर ते घेऊन पोबारा घालायचा. तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी हेच संदेश देऊ इच्छितो की आपल्या मुलाचं जरी लग्न करायचं असलं तरी बाहेरची मुलगी असेल तर तिची सखोल चौकशी करा, तिचे नातेसंबंध काय आहेत, अगोदरची हिस्ट्री काय आहे, त्यांच्या मुलीच्या घरी जाऊन पाहणी करणं, लग्नाची गडबड न करता ह्या सगळ्या गोष्टींची खात्री केल्यानंतरच तुम्ही हा एवढा मोठा मुलाच्या आयुष्याचा निर्णय घ्या, एवढंच सांगायचं आहे.